नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणी तुम्हाला दाखवणार आहे आज खिचडी. तर खिचडीचे प्रकार पहा. आता आपली खिचडी बनवण्याची पद्धत झाली सोपी. तर पहा मी आता इथं काय केलेलं आहे पहा बरं. इथे साबुदाणे घेतलेली आहे ही वाटी भरून आणि मी 4 घंटे भिजत घातली होती साबुदाणे. सपाट वाटी घेतलेली आहे, 4 घंटे भिजत घातली आणि साबुदाणे बुडेपर्यंत पाणी घातले होते आणि मग आता 4 घंटे झालेले आहेत. आणि हे बघा आपले साबुदाणे असे सगळे भिजलेले आहेत. हे बघा असे भिजून घ्यायचे साबुदाणे. हे भिजून झालेले आहेत. आता हे मी काढून घेते. सुट्टे सुट्टे झालेले आहेत पहा. आता ह्याला आपल्याला पटकनी करायची, झटपट करायची. त्याच्यासाठी आपण कुकरचा उपयोग करणार आहे. कुकरमध्ये एक शिट्टी घेणार आहे कुकरची. पहा साबुदाणे असे पहिलेच ट्रान्सपोर्ट झाले पाहिजे अशी पद्धतीने मी करणार आहे. नंतर मग पहा पुढे कसे करते ते तुम्ही पहा, नक्की कळेल तुम्हाला काय करायचं ते. तर इथे मी भांडं घेतलेले हे केकचं. केक बीक नाही बनवणार, पण केकचं भांडं घेतलेलं आहे. त्याला मी ते असं तूप लावणार आहे, साजूक तूप. खिचडीला आम्ही साजूक तुपच घालतो. तुम्हाला घालायचं तेल पण लावू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ज्याच्याकडे आहे ते तसं करू शकता तुम्ही. तर इथे मी याला लावलं. आता मी एवढ्याची दाखवते, मग नंतर थोडीच दाखवणार आहे तुम्हाला. तर एवढं मी आता बनवून घेते आधी. हे सगळं मी कुकरला लावायचं आणि एक शिट्टी करून घ्यायची कुकरला आणि थंड करून टाकायचं. तोपर्यंत आपली इकडे दुसरी तयारी होतपर्यंत आपण एक शिट्टी काय लगेच होती, 2 मिनटात एक शिट्टी होती. त्याच्यामुळं काय होतं प्रॉब्लेम पुढे का पटकनी उलटी पलटी गेली का झाली आपली खिचडी तयार. वेळ लागत नाही, पटकनी होती. इथे कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये प्लेट ठेवलेली आहे ती आणि त्याच्याखाली तर माझ्याकडे जाळी नाही आहे खाली, म्हणून मी प्लेट ठेवलेली आहे. तुमच्याकडे जाळी असली तर जाळी ठेवू शकता. तर ही प्लेट ठेवलेली आहे आणि हे असं ठेवायचं आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं मात्र, कारण की पाणी गेलं नाही पाहिजे त्याच्यामध्ये, थेंब जरा पण गेलं नाही पाहिजे पाण्याचा, म्हणून हे झाकण ठेवायचं. असं उलटं करून ठेवायचं आणि एक शिट्टी होऊन द्यायची. जास्त काही नाही होऊन द्यायचं, फक्त एक शिट्टी करायची आपल्याला कुकरची. तोपर्यंत आपली इकडे शेंगदाणे काय काय लागतं ते भाजून होतपर्यंत शिट्टी लगेच होती. म्हणजे जास्त वेळ खात नाही, फटाफट होतं. तर इथे मी कढई ठेवलेली आहे, ह्याच्यावर शेंगदाणे भाजून घेते. तोपर्यंत शिट्टी बी होऊन जाईल आपली तिकडे. हे पहा असं हलवून घ्यायचं, छान खरपूस भाजून घ्यायचं शेंगदाणे. मी आता हे भाजून घेणार आहे. मैत्रिणी तुम्हाला वाटलं तर तळून पण घेऊ शकता. मी आता भाजूनच घेणार आहे. काही लोक काय करतात तळून पण घेतात, म्हणजे याच्यात टाकलं तळून तरी चालतात. तर मी भाजून घेतलेले आता सध्या तळलेले आहेत माझ्याकडे थोडे शेंगदाणे. मी वरून टाकायला ते टाकणार आहे, म्हणून मी हे आत्ता भाजलेले आहेत. हे पहा आता कुकरची शिट्टी पण झाली लगेच आपली. शेंगदाणे होतपर्यंत कुकर शिट्टी होती. हे पहा हे काढून घेते. हे पहा आपले ट्रान्सपोर्ट झालेले आहेत ते शेंगदाणे चांगले उकडलेले आहेत. साबुदाणे उकडलेले आहेत. ह्याला मात्र थंड होऊन द्यायचं आपलं. तोपर्यंत ओतून ठेवते मी इकडे आणि तोपर्यंत थंड होतपर्यंत आपल्याला मोकळे होतात ते. थंड झाले का परत मोकळे होतात. तर मग आता हे मी बाजूला ठेवते आणि हे करून घेते आधी. तोपर्यंत आपले अर्धे होतील, थंड पण होतील आणि हे सर्व काही होऊन जाईल आपलं. वाटून घेते लगेच आता ते. ते बघा अशा पद्धतीने पिट्ट करते झाकण आणि हे वाटून घेते. जास्त बारीक पण नाही वाटायचं, जास्त जाड पण नाही, असं मिडियम वाटून घ्यायचं. मिक्सरला लावून घ्यायचं, फिरून घ्यायचं. आता इथे बघा मी साजूक तूप टाकलं एक पळीवर, छोटीशी पळी आहे ती ही टाकलेली आहे. याच्यात आपल्याला टाकायचे दुसरी जिन्नस. आता तापले नाही अजून. हे आमची कढई काय होतं मैत्रिणीनं, त्याच्यावर जरा हलती. इंडस्ट्री आहे ना, त्याच्यावर थोडंसं हालत राहते कढई, तर काही प्रॉब्लेम नाही, होऊन जातं ते. तर आता इथे मला टाकायचे जिरं. तुम्हाला वाटलं टाकायचं तर टाकू शकता उपवासाला,
येत असलं तुम्हाला खात असला तुम्ही तर जिरं टाकू शकता, नाही खात असलं तर नका टाकू, स्किप केलं तरी चालेल. तर आमच्याकडं सगळेजण खातातच म्हणून आम्ही टाकत असतो जिरं. तर जिरं छान फुलवून द्या, छान मस्त. इथे बघा 2 कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी, एक लाल आणि एक हिरवी. खिचडी छान दिसते, रंगीत दिसते मस्त, म्हणून ते टाकायचं. 2 कलरच्या तुमच्याकडे असल्या तर टाका, नाही तर कुठल्याही एक टाकल्या तरी चालेल, काय नाही. आता हे छान फुलून द्यायचे. आपले दाणे पण सुट्टे झालेले आहे तिकडे साबुदाणे. आणि आता याच्यात टाकते मी. थंड पण झाले, सुट्टे पण झाले. तर हे सगळं मिक्स करायचं आणि ह्याच्यात द्यायचं सोडून. तर मैत्रिणीनं हे पण छान भाजलेलं आहे. हे पहा मस्त भाजलेलं आहे, रंगीत दिसण्यासाठी म्हणून मी लाल पण टाकलेले आहेत काही आणि हिरव्या पण टाकलेल्या आहेत. तर हे छान आता झालेलं आहे. खिचडी व्हायला टाईम लागत नाही, पटकनी होते, आपण पहिली वाफ दिली तर. तर मैत्रिणीनं हे पहा मी टाकलेलं आहे आणि हे मस्त हलवून घेतलेले आहे. पहा सुट्टी होण्यासाठी एक दाणासुद्धा चिटकत नाही एकमेकाला. पहा आपण ट्रान्सपोर्ट झालेलीच आहे खिचडी. फक्त आता याला मीठ टाकायचे, का की लगेच होती ती खिचडी, का की तिकडून वाफवून आलेलं असतं, त्याच्यामुळे पटकनी होती. ट्रान्सपोर्ट इकडे झालेलं आहे, पहिलंच झालेलं आहे. तर मीठ टाकायचं आणि नंतर आपल्याला साखर टाकायची. मैत्रिणी मी तळलेले हे पण ठेवलेले आहेत थोडेसे, आणि तुम्हाला वाटलं तर तळलेले शेंगदाणे पण टाकू शकता वरून. कोणी अनारदाणे पण टाकू शकता, म्हणजे तुमच्याकडे आहेच तर टाका, नसलं तर नका टाकू. अनारदाणे टाकले तरी छान लागते खिचडी ही. बटाटे टाकू शकता, कोथिंबीर कोणी खात नाही, पण कोथिंबीर आम्ही खातो. तुम्हाला नसलं खायचं तर नका खाऊ, नका टाकू मग. हे बघा मस्त ट्रान्सपोर्ट झालेली आहे आणि सुट्टी झालेली आहे मेन खिचडी. एक दाण्याला दांडा चिटकत नाही. साबुदाणे चांगले घ्यायचे, पहिली गोष्ट सांगते, साबुदाणे चांगले घ्यायचे तर सुट्टी होती खिचडी, नाहीतर मग वाफवून सुट्टी होत नाही खिचडी. साबुदाणे भारीतलेच घ्यायचे, चांगल्यातलेच घ्यायचे तरच होती. पटापट होण्यासाठी तुम्हाला कुकरमध्ये वाफवायचं असलं तर साबुदाणे चांगलेच हवे, मोठे मोठे साबुदाणे असतात ना तेच घ्यायचे. आणि असं समजतं लगेच, आपण भिजवत घालायला गेलं ना तर पांढरं पाणी निघत नाही साबुदाण्याचं, मग ते साबुदाणे चांगले. ही झालेली आहे, काढलेली आहे, फडफडीत बघा, मोकळी फडफडीत झालेली आहे खिचडी. खूप छान झालेली आहे एकदम, दाण्याला दाणा चिटकत नाही किंवा काहीच नाही होत, आणि ट्रान्सपोर्ट झाली आहे मस्त. तर वरून मी थोडीशी त्याच्यात टाकते कोथिंबीर आणि शेंगदाणे पण अख्खे टाकते, तळलेले जरासे. आता दाखवते तुम्हाला पुढे गेल्यावर. इथे शेंगदाणे पण टाकलेले आहेत आणि कोथिंबीर पण टाकलेली आहे, मस्त दिसते बघा रंग. आणि इथे मी 2 बटाटे होता माझ्याकडे, 2-3 तुकडे, ते पण टाकले होते मी त्याच्यात, ते दिसतात. आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा.